नमस्कार. जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला खूप मोठा धक्का दिला आहे. मोठा नेता आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेवरती आहे. जाणून घेऊया सविस्तर अपडेट. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का दिला आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचे बडे नेते म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये असतानाच हा मोठा धक्का भाजपला बसला आहे. अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच भाजपचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे, कारण यावेळी स्वतः अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि ते स्वतः दौऱ्यावर असताना असं नेत्यांनी पक्षाला सोडणं हे खूप मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोठा धक्का दिला आहे. सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी भाजपची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. दिनेश परदेशी यांचा आज मुंबई येथे मातोश्रीवरती हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. या पक्षप्रवेशाने आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. या अनुषंगाने बुधवारी पहाटेच डॉक्टर दिनेश परदेशी यांचे कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जवळपास 150हून अधिक गाड्यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. आता येत्या निवडणुकीला हा संभाजीनगरमध्ये भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. आता संभाजीनगरमध्ये मात्र उद्धव ठाकरेंची ताकद वाढत चालली आहे. येत्या काही दिवसापासून भाजपचे अनेक नेते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये असतात तेव्हा असं होणं हे कदाचित भाजपसाठी नवीनच आहे. आता यानंतर पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये भाजपला कितपत धक्का बसतो आणि त्यांच्या किती जागा निवडून येतात आणि पुन्हा महायुतीची सत्ता येते का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अशाच ताज्या घडामोडी दररोज जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.